तर नमस्कार भावांनो आणि साहेबांच्या लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललोय मालेगावला. तर मालेगावला आपल्या मंडळाचं काम आहे आणि चला मग आता जाऊया. आपली गाडी इथं थांबलेली होती 2-5 मिनिटासाठी, समजू शकता तुम्ही. तर चला मग पुढे ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढं. तर गाईज आपण आता पोचलोय मालेगावला पडदा घेण्यासाठी. तर चला तुम्हाला पण पडदा दाखवतो आणि आपण पण बघू. तर गाईज इथं तुम्हाला सर्व प्रकारचे मंडपचे पडदे, सिलिंग व कनादी आणि डेकोरेशनसाठी सर्व प्रकारचे कापड तयार करून मिळतील. ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघू शकता तुम्ही पडदे. तर गाईज आपण व्हाईट पडदा सिलेक्ट केलेला आहे आणि हा निळा आपल्याला काय आवडत नाही. तर चला आता आपण मालेगावमध्ये भेटू. इथं अजून आपल्याला साहित्य घ्यायचे. तर गाईज बघू शकता आपण मालेगावमध्ये पोचलेले आणि इथं आपण काही एक वस्तू घेणार आहेत ते तुम्हाला दाखवेल मी. बघू शकता तुम्ही. बघू शकता गाईज तुम्हाला एकूण एक वस्तू भेटणार आहे इथं. जे होय ते भेटेल. हे बघा बाजारात पाहिजे. आपण वेगळ्या कामासाठी आलेलो होतो पण आता पूर्ण चोर बाजार फिरणार आहेत. तुम्हाला पण दाखवेल मी. मस्त की आपली कंपनी बघू शकता. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर या लवकर मालेगावमध्ये. सगळं काय भेटेल. हे बघा भांडे वगैरे, इकडं इलेक्ट्रिक वस्तू आहेत. काय भाव घ्यायचं का तुम्हाला काही? पुढे घेऊ ना. पुढे घ्यायचं का? पुढे चला.
बघा इथं पूर्ण साऊंड इफेक्ट आहेत इथं. हे डंबल विचारा खरं, हे डंबल विचारा बरं ना सागरानं. तर गाईस तुम्हाला इथं एकूण एक वस्तू भेटणार आहे. किती किती सांगत त्यांनी मग तू आज ना बोला. बघू शकता सगळं काही भेटेल तुम्हाला इथं. आणि आपले नानाश्री एकदम शांत उभे आहेत, त्यांना भूक लागलेली वाटतं असं वाटतंय मला. आता काहीतरी खावं लागेल. किधर जा रे. आणि इथं ओरिजिनल नवे कोरे पॅन्ट आणि शर्ट आहे. हे बघा मालेगावचं उडान पूल आता नवीन झालेले बघू शकता. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. गाईस आहे बघा काय रे कोको पेतोय आम्ही आता, कोको चाय. आणि आमचे 3 बंटर तिकडे बसलेले आहेत मालेगावचे. हे बघा मालेगावचे स्पेशलिस्ट चहा. मस्त आहे ना, एकच नंबर आहे. तुम्ही पण या प्यायला. अरे आमचे ड्रायव्हर साहेब राहिले, अवश्य भेट द्या. मिलन टी स्टॉल मालेगाव, नवीन बस स्टँड समोर. काहीच आपलं चाय पाणी झालेलं आहे आणि आपण कोको चाय पिला, एकच नंबर लागला. तुम्ही पण अवश्य भेट द्या आले तर नक्कीच. तर बघू शकता मिलन हॉटेलला अवश्य भेट द्या. मलाई मार्के कसं लागला भाऊ चाय? एक नंबर, एकच नंबर लागला ना. आपले ड्रायव्हर भाऊ राहिले होते तेव्हा. तुम्हाला कसं वाटलं चाय, कसं वाटलं? एक नंबर होता ना. काय करा रे, बघू शकता हे 40 रुपये नारळ देत आहे ते. नाही लेणं शेत काल लिहिरा ना कुत्र्यापणा करा मग नाही दिसणू मी. तर गाईस आपण आता जातोय. आपले फ्रेंड पण भेटलेले होते, 2-3 जण होते ते. मला आनंद झाला, चांगलं वाटलं मला पण. तर चला मग आता व्हिडिओ बघत राहा. ब्लॉगमध्ये नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. तर गाईस आता आपण आलो कार्पेट घ्यायला आपल्या मंडळासाठी. बघू शकता कार्पेट इथं. हे बघा यांचे डोळे लाल झाले आता. नानाश्री काय थकले का? मालेगाव फिरून फिरून थकले असतील.
भावांनो आपली अर्धी शॉपिंग झालेली आहे आणि आता आपण अजून अर्धी शॉपिंग करायला चाललोय. हे बघू शकता तुम्ही आपल्या मंडळासाठी आपण चटई घ्यायला आलोय. गाईज बघू शकता आपल्या शेतीसाठी मस्त इथं तारपत्रे आहेत. हे बघा मग तारपत्रे की राहा तू दाखव दाखव वडे चारायला का? हा मग कशाला? डेकोरेशन साठी. बरोबर. हा नेली निळी पाहिजे असं सांग ना मग. हे बघा भारी मधली तारपत्री इथं बघू. आणि आपले नानाश्री घेत आहेत. अवतार लय खराब झालेला आहे. नानाश्री लपवत आहे आता. त्यांचा अवतार खराब झालेले ना. माझं पण बघून घ्या. माझं पण खराबच झालेलं आहे. तरी आपण पण दलिंदरच आहोत. काय विषय नाही. आपल्याला ती मेन कापड सारखं लागत नाही. काय टाइम डेकोरेशन पण इथं काय भेटली नाही तर आता दुसऱ्या दुकानात जाऊ. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि बघा हे थकलेत. काय रे भाऊ थकले का तुम्ही? नाही थकलेले दिसतंय तुम्ही. आता उतार मारली नाही ना. थकले का थकले काय म्हणतो? थकलेत का थकले असे का? अरे वा देखो भावांनो इथं मस्त कूलर चालू आहे म्हणून हे भाऊ इथं बसलेले आहेत आता थंडी हवा खायला. आणि एवढ्या भर पावसात पण त्यांना गरम होतंय. कशी अशी लोक येतात इधर. तर गाईस आता आम्ही जेवण करायला चाललोय. ते पण 5 रुपयामध्ये. आणि 5 रुपये भेटलं तर चांगलंच होईल. कारण आम्ही सकाळी वाजून जेवण केलेलं नाही. जेव्हापासून आलो तेव्हापासून भेटलंच तर एकदम चांगलं होईल 5 रुपयामध्ये. आणि आमच्याकडे पैसे पण नाही रे भाऊ. 10 रुपयाच्या आधी 5 रुपयाने सॉरी 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला जेवण. चला मग आता जेवण करूया. गाईस आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललोय घरी. आपल्याला अंधार पण पडेल. तर असं नवीन ब्लॉग बनण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत Bye, guys. बाय.